कमजोर मानसिकतेची लक्षणे आणि ठोस उपाययोजना या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. कमजोर मानसिकतेची लक्षणे कोणती आणि ती कशी ओळखावी, मानसशास्त्रीयदृष्ट्या मजबूत कसे बनावे, आत्मविश्वास कमी होण्याची कारणे आणि त्यावर ठोस उपाय, कमजोर मनामुळे आयुष्यात काय अडचणी येतात, ग्रोथ माइंडसेट कसे विकसित करावे, सतत भीती आणि शंका काय येतात, टीका सहन होत नसेल तर काय करावे, भावनिक अस्थिरता कमी करण्यासाठी काय करावे, निर्णय घेण्याची भीती कशी दूर करावी, मानसिक ताकद वाढवण्यासाठी रोजच्या सवयी कोणत्या, अशाच वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. कमजोर मानसिकता हा शब्द आपण रोजच्या बोलण्यात सहज वापरतो, पण मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर ही एखादी कायमची ओळख नसते. ती एक मनाची अवस्था असते. परिस्थिती, अनुभव, बालपणातील संस्कार, अपयश, नात्यातील जखमा आणि सततचा ताण यामुळे मनाची ताकद कमी होत जाते. मेंदूची लवचिकता म्हणजेच न्यूरोप्लास्टिसिटी आयुष्यभर टिकून असते. म्हणजेच योग्य सवय आणि विचार पद्धती बदलल्यास मानसिक ताकद पुन्हा वाढवता येते. कमजोर मानसिकतेची काही ठळक लक्षणे समजून घेणं महत्त्वाचं आहे. पहिलं लक्षण म्हणजे सतत स्वतःबद्दल शंका घेणे. मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बांडुरा यांनी सांगितलेली सेल्फ इफिकेसी ही संकल्पना येथे उपयोगी पडते. जेव्हा व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसतो तेव्हा ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वीच घाबरते. माझ्याकडून होणार नाही हा विचार वारंवार येतो. दुसरं लक्षण म्हणजे टीका सहन न होणे. कोणी थोडंसंही चुकीचं बोललं तरी मन खूप दुखावतं. यामागे कमी आत्मसन्मान असतो. संशोधनात आढळलं आहे की ज्यांचा सेल्फ एस्टीम कमी असतो ते लोक बाह्य मान्यतेवर जास्त अवलंबून असतात. तिसरं लक्षण म्हणजे निर्णय घेण्याची भीती. छोट्या छोट्या गोष्टींसाठीही दुसऱ्यांची परवानगी किंवा मत हवं असतं. चुकीचा निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील हा विचार मनात फिरत राहतो. चौथं लक्षण म्हणजे भावनिक अस्थिरता. राग पटकन येतो, लगेच निराशा येते किंवा लहान प्रसंगांवरून मन खूप खचतं. भावनांचं नियमन न होणं ही मानसिक कमकुवततेची खूण असू शकते. पाचवं लक्षण म्हणजे जबाबदारी टाळणे. अपयश आलं की दोष परिस्थितीवर किंवा इतरांवर टाकला जातो. स्वतःच्या कृतीची जबाबदारी घेणं कठीण वाटतं. सहावं लक्षण म्हणजे सतत तुलना करणे. सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून स्वतःला कमी समजणं. या तुलनेमुळे न्यूनगंड वाढतो आणि मन अधिकच स्थिर होतं. सातवं लक्षण म्हणजे अपयशानंतर लगेच हार मानणे. मानसशास्त्रज्ञ कॅरोल ड्वेक यांनी ग्रोथ माइंडसेट आणि फिक्स्ड माइंडसेट याविषयी संशोधन केलं आहे. ज्यांची मानसिकता कमजोर असते ते फिक्स माइंडसेटमध्ये अडकतात. त्यांना वाटतं की क्षमता बदलत नाही, त्यामुळे एकदा अपयश आलं की ते स्वतःलाच कायमचं अयोग्य ठरवतात. आठवं लक्षण म्हणजे नात्यांमध्ये अति अवलंबित्व. स्वतःचा आनंद, सुरक्षितता आणि ओळख पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून ठेवली जाते. अशी मानसिकता तुटक नात्यांमध्ये अधिक जखमी होते. आता प्रश्न असा आहे की यावर ठोस उपाय काय? पहिली उपाययोजना म्हणजे स्वतःची जाणीव वाढवणे. दररोज काही मिनिटे स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या. कोणते विचार वारंवार येतात हे लिहून ठेवा. संज्ञानात्मक मानसशास्त्रानुसार विचार बदलले की भावना आणि वर्तनही बदलतात. दुसरी उपाययोजना म्हणजे लहान यशांची सवय लावणे. खूप मोठी उद्दिष्टे न ठेवता छोटे टप्पे ठेवा. एक काम पूर्ण झालं की मेंदूत डोपामिन स्रवतो. यामुळे आत्मविश्वास वाढतो. हळूहळू सेल्फ इफिकेसी मजबूत होते. तिसरी उपाययोजना म्हणजे भावनांचं नियमन शिकणे. खोल श्वास, ध्यान, नियमित व्यायाम यामुळे मेंदूतील ताण कमी होतो. संशोधनात दिसून आलं आहे की नियमित ध्यान केल्याने मेंदूच्या भावनांशी संबंधित भागात सकारात्मक बदल होतात. चौथी उपाययोजना म्हणजे ग्रोथ माइंडसेट विकसित करणे. मी अपयशी नाही, हा अनुभव शिकण्यासाठी आहे असा विचार जाणीवपूर्वक करा. चुका म्हणजे व्यक्तिमत्वाचा दोष नाही तर सुधारण्याची संधी आहे हे मनाला पटवणं आवश्यक आहे. पाचवी उपाययोजना म्हणजे आरोग्यदायी मर्यादा ठरवणे. प्रत्येक वेळी होकार देणं थांबवा. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींना शांतपणे नाही म्हणण्याचा सराव करा. यामुळे आत्मसन्मान वाढतो. सहावी उपाययोजना म्हणजे सकारात्मक नात्यांची निवड. सतत टीका करणारे, कमी लेखणारे लोक मानसिक ताकद कमी करतात. आधार देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या लोकांशी वेळ घालवणे महत्त्वाचं आहे. सातवी उपाययोजना म्हणजे व्यावसायिक मदत घेणे. जर नैराश्य, भीती किंवा भावनिक अस्थिरता खूप वाढली असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी सारख्या पद्धती विचार आणि वर्तन बदलण्यासाठी प्रभावी ठरल्या आहेत.
8वी उपाययोजना म्हणजे शरीराची काळजी घेणे. झोप पूर्ण नसेल, आहार बिघडलेला असेल, तर मानसिक ताकद कमी होते. मेंदू आणि शरीर यांचा थेट संबंध आहे. नियमित झोप आणि संतुलित आहार मनाला स्थिर ठेवतो. 9वी उपाययोजना म्हणजे स्वतःशी दयाळूपणे वागणे. सतत स्वतःवर टीका करणं थांबवा. चूक झाली तरी स्वतःला समजून घ्या. संशोधन सांगतं की सेल्फ कंपॅशन असलेल्या लोकांची मानसिक लवचिकता जास्त असते. 10वी आणि सर्वात महत्त्वाची उपाययोजना म्हणजे सातत्य. मानसिक ताकद एका दिवसात तयार होत नाही. जसं शरीराला व्यायामाने बळ येतं, तसं मनालाही रोजच्या सरावाने बळ येतं. कमजोर मानसिकता ही कायमस्वरूपी लागलेलं लेबल नाही, ती बदलता येणारी अवस्था आहे. योग्य जाणीव, योग्य विचार आणि सातत्यपूर्ण कृती यामुळे कोणतीही व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत होऊ शकते. मनाची ताकद म्हणजे भावनांना दाबणं नव्हे, तर त्यांना समजून घेऊन योग्य प्रतिसाद देणं, आणि हे कौशल्य प्रत्येकाला शिकता येऊ शकतं. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.